प्रत्येक महाराष्ट्रीयनाच्या हृदयात आपल्या गावाविषयी, आपल्या मातीविषयी आणि आपल्या ग्रामदेवतेविषयी एक विशेष नाते असते। जीवन कितीही पुढे गेले तरी मन नेहमीच त्या वळणदार गल्ल्या, मंदिर आणि अखंड श्रद्धेने चालणाऱ्या पारंपरिक विधींना आठवत राहते। आपले ग्रामदैवत हे केवळ एक मूर्ती नसून आपल्या पूर्वजांचे संरक्षण, आपल्या आनंद दुःखाचे साक्षीदार आणि आपल्या परंपरेचे प्रतीक आहे। प्रत्येक सण, प्रत्येक पालखी सोहळा आणि संध्याकाळी होणारी आरती आपल्याला सतत आठवण करून देते की आपण कितीही दूर गेलो तरी त्या गावाच्या पवित्र मातीशी असलेले नाते कधीच तुटू शकत नाही। या व्हिडिओमध्ये आपण जात आहोत आपल्या गावी रुद्राई देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यात सहभागी व्हायला। चला तर मग ही व्हिडिओ सुरू करूयात। रुद्राई देवीचं मंदिर भाटे या ठिकाणी आहे आणि ही देवी 7 गावाची देवी आहे असे मानले जाते। तळसर, मुंडे, शिरगाव, पोफळी, कुंभारली, अलोरे आणि कोंड अशा या 7 गावांचं रक्षण करणारी ही देवी कुंभारली घाटात स्थित आहे। कुंभारली घाटातील पोलीस चौकीच्या पुढे उजवीकडे वळणारा डांबरी रस्ता हा देवीच्या मंदिराकडे पोचतो। इथे पोचायला कुठलेच पब्लिक बस नाही आहे। तुम्ही मोटरबाईक किंवा कारने इथे येऊ शकता। खूप लोक इथे कुंभारली घाटाच्या इथे उतरून पायी सुद्धा येतात। इथे पोचायला चिपळूणवरून 3 ते 3.5 तास तर तळसरवरून 2.5 तास लागतात। या रस्त्यावर दुपारी खूप ऊन चढतं, त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर हा प्रवास करावा असे मला वाटते। कुंभारली घाटातून आत वळल्यावर जवळजवळ 12 ते 15 किलोमीटरचा हा रस्ता आहे। सुरुवातीचे 2-3 किलोमीटरचा डांबरी रस्ता सोडला तर त्यापुढे हा रस्ता पूर्ण कच्चा आहे। थोड्याच पुढे एक सुंदर डॅम आहे जिचं पाणी इतकं स्वच्छ होतं की दुरून ते चक्क हिरवं दिसत होतं। पाण्याचा असा रंग मी इथल्या भागात पहिल्यांदाच पाहिला असेल। या डॅम नंतर रस्ता अजून कठीण व खराब झाला। बाईकवरून जाताना खूपच धूळ व माती उडते, त्यामुळे तुम्ही तोंडावर रुमाल किंवा मास्क लावू शकता। रस्त्यात तुम्हाला पुढे एक मोठा बंगला देखील दिसेल व तुटलेली 4-5 घरे देखील दिसतील। हा रस्ता थेट मंदिराजवळ पोचतो, तर हा रस्ता तुम्हाला बिलकुल सोडायचा नाहीये। लाल माती आणि चिक्कार दगडी व खडकांनी भरलेल्या ह्या रस्त्यांनी मला एक लडाखची जणू झलकच दिली। त्यात आमची सुपरहिट बाईक स्प्लेंडर 125। काय जबरदस्त एक्सपिरियन्स होता हा। रस्त्यात खूप दगडी व माती आहे आणि खूप चढ उतार सुद्धा आहेत। कमी सीसीची बाईक आणि कच्चा रस्ता असल्यामुळे चढणीवर डबल सीट जाणं जरा कठीणच होतं। पण अशा रस्त्यातून किंवा जंगलातून जाताना या धुळीचा व इतक्या खराब रोडचा विचार डोक्यात नव्हता, कारण मनात एकच लक्ष होतं, देवी आईचं दर्शन। आणि आणखी मजेदार होत्या त्या 2 भावांच्या गप्पा मारत आणि देवी आईचं स्मरण करत आम्ही हा प्रवास खूपच एन्जॉय केला। देवीच्या मंदिराजवळ पोहोचून फारच आनंद वाटत होता। इथे इतकी लोकांची गर्दी, त्यांची श्रद्धा भावना पाहून खूप भरून येत होतं। कारण इथे आमचं पोचणं हा तब्बल योगायोग नसून देवी आईनेच आम्हाला इथे बोलवून घेतलं आहे असं म्हणावं लागेल। देवी आईचीच कृपा आणि आमच्या नशिबात हा प्रवास लिहिलेला होता। तशा खूप साऱ्या गोष्टी एकत्र घडून आल्या, म्हणूनच हे देवीचं दर्शन आम्हाला मिळाले।
माघ महिन्यात तृतीय शके 1946 शनिवारी दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी रुद्राई देवी भाटे येथील मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडला। मंदिराजवळ आम्ही होम हवन सुरू होता तेव्हा पोचलो। त्याआधी गणेश पूजन आणि वास्तुशांती हे कार्यक्रम संपन्न झाले होते। होम हवन नंतर सत्यनारायणाची पूजा आणि आरती झाली। आरतीनंतर महाप्रसादाची सोय सुद्धा होती। हे मंदिर डोंगराच्या एका टोकावर आहे आणि इथून खूप सुंदर दरी दिसते। मंदिर खूप सुंदर रचलं आहे आणि इथे खूप छान वाटतं। दुपार असून सुद्धा इथे थंड वातावरण होतं। मंदिराजवळ तुम्ही रात्री राहू पण शकता। मंदिराच्या डावीकडे जाणाऱ्या एका उतरणीवरून थोडंच दूर ह्या रस्त्याने गेलात तर एक छोटी विहीर आहे, जिथे 12ही महिने पाणी असतं। ही विहीर खूपच छोटी आहे, एक कळशी बुडेल इतकीच, पण इथलं शुद्ध थंडगार पाणी इतकं सुरेख आहे की तुम्ही बिसलेरी विसरून जाल। इथे गेल्यावर गावाशी नातं एकदम घट्ट झाल्यासारखं वाटतं आणि ह्या खतरनाक रोडवर बाईक चालवून तर धाडसी ही वाटतं आणि एक वेगळीच मजा तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता। तर सर्व भावंडांना आणि बहिणींना मी जरूर सांगेन की तुम्ही एकदा तरी तुमच्या गावी आणि तुमच्या देवीच्या दर्शनाला जाऊन हा प्रसन्न अनुभव घ्यावा। आम्हाला देवी आईने बोलवून घेतलं, कदाचित मी ही व्हिडिओ बनवतोय हा पण योगायोग नसून देवीचीच इच्छा असावी। तर हा होता रुद्राई देवी भाटे येथील मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याचा व्हिडिओ। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा। कमेंटमध्ये मला सांगा की तुमचा कुठलं गाव आहे आणि तुम्ही तुमच्या गावी जाऊन काय काय मजा करता। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत असतो आणि मला प्रोत्साहन देखील मिळेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत फिरत राहा, हसत राहा आणि मनात कायम म्हणत राहा, मना करे रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।